तुम्हाला वजन कमी करायचं आहे का? मग अशा पद्धतीनं भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर असलेलं हे खमंग थालीपीठ एकदा तुम्ही नक्की करून पहा. बनवायला सोपं आहे, पचायला हलकं आहे, चवीला खूप छान लागतं. तर हे थालीपीठ आहे ना, ते तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा हे तुम्ही करून खाऊ शकता. एवढं छान चवीचं ना हे थालीपीठ तयार होतं. नमस्कार, मी संगीता. स्वागत करते तुमचं संगीताच कुकिंग कॉर्नरमध्ये. चला तर मग अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. खमंग खुसखुशीत प्रोटीन फायबरयुक्त आपण हे थालीपीठ तयार करतोय. त्याच्यामुळं मोड आलेली मूग मी इथं वापरलेले आहेत. प्रथिनांचा उत्तम सोर्स असल्यामुळं वजन कमी करण्यासाठी किंवा मसल्स वाढवण्यासाठी अनेक लोक हे मुगाचे स्प्राउट्स खातात. पण आज आपण ह्याचं खमंग थालीपीठ तयार करतोय. त्याच्यामुळं लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हे सगळ्यांनाच आवडेल. तर मी इथे हे वाटीभर मूग घेतलेले आहेत ना, ते स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून घेणार आहे. तुमच्याकडे जर मोड आलेले मूग नसतील तर तुम्ही हिरवे मूग फक्त भिजवून घेतलेत ना तरीही चालतील. रात्रभर भिजत ठेवा आणि नंतर त्याचं दुसऱ्या दिवशी थालीपीठ तयार करायला घ्या. किंवा हिरव्या मुगांऐवजी जी आपली रेग्युलर पिवळी मुगाची डाळ येते ना, ती सुद्धा तुम्ही ह्या थालीपीठामध्ये वापरू शकता. अर्धा तास अगोदर भिजत ठेवा. ती डाळ भिजायला जास्त वेळ लागत नाही आणि याच पद्धतीनं त्या डाळीपासून तुम्ही थालीपीठ तयार करू शकता. तर हे मोड आलेले मूग आहेत ना, ते हलक्या हाताने मी 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले आणि धुवून घेतल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं काढून घेतलेले आहेत. आता हे छान टेस्टी होण्यासाठी लसूण घेतलेला आहे जवळजवळ 10 ते 12 पाकळ्या. त्याच्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला इथं हिरवी मिरची घालायची आहे. कढीपत्त्याची पानं मी इथं घेतलेली आहेत. कढीपत्ता शरीरासाठी चांगला असतो, त्याच्यामुळे थोडंसं प्रमाण मी इथं जास्त घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 1 चमचाभर जिरं टाकलेलं आहे. 1 इंच आलं पण मी इथं टाकलेलं आहे. मस्त टेस्टी हे थालीपीठ आहे ना, ते तयार होतं. आता इथे मुठभर कोथिंबीर पण टाकलेली आहे. आता छान टेस्टी होण्यासाठी इथं पाण्याचा अजिबात मी वापर करणार नाही, म्हणजे थोडंसं घालणार आहे. पण पाण्याऐवजी इथं मी दही घेतलेलं आहे. तुम्हाला दही नको असेल तर तुम्ही इथं पाणीसुद्धा घालू शकता. दही 2 चमचे टाकलेलं आहे आणि थोडंसं वरून थोडंसं मी इथं पाणी घातलेलं आहे. कारण जे आपण मूग घेतलेले आहेत ना, त्याच्यामध्ये पण पाण्याचं प्रमाण हे भरपूर असतं. त्याच्यामुळे जास्तीचा पाण्याचा वापर न करता फक्त थोडंसं पाणी घातलं आणि 2 चमचा इथं मी दह्याचा वापर केलेला आहे. आणि एवढ्याशा ह्याच्यामध्येच हे मूग आहेत ते सगळे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत. जास्त पाणी का घालायचं नाही हे पुढे मी तुम्हाला सांगतेच. तर हे व्यवस्थित बारीक करून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये मी हे काढून घेतलेलं आहे. प्लेट थोडी मोठीच घ्या, म्हणजे व्यवस्थित आपल्याला हे पीठ आहे ना ते मळायला येईल. आता याच्यामध्ये 1 वाटीभर इथे घेतलेलं आहे मी ज्वारीचं पीठ. ज्वारीच्या पिठामुळे पण वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदा होतो. तर 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतल्यानंतर बाइंडिंग येण्यासाठी 2 चमचे इथं मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये 1 चमचाभर मी इथं बेसन पीठ पण घेतलेलं आहे. आता बेसनचं पीठ आहे ना, ते थोडंसं तुम्ही इथं वाढवलं तरीही चालेल. त्याच्यानंतर काही मसाले आपण इथं घालायला घेऊया. तर अर्धा चमचा लाल तिखट वापरलेला आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका, कारण हिरव्या मिरच्या पण आपण ह्याच्यामध्ये बारीक केलेल्या आहेत. 1 चमचाभर धणा पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा घेतलेला आहे हळद. त्याच्यानंतर 1 चमचाभर चवीप्रमाणे आपल्याला इथं मीठ घालायचं आहे. त्याच्यानंतर 1 चमचाभर म्हणजे 1 ते 2 चमचे इथं मी सफेद तिळाचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर मुठभर कोथिंबीर मी इथं बारीक करून टाकलेली आहे. आता इथे तुम्हाला जर कोणती पालेभाजी घालायची असेल ना, तर ती पण तुम्ही इथं घालू शकता. त्याच्यानंतर मीडियम साईजचा कांदा अगदी बारीक कट करून टाकला. आता कोणतंही थालीपीठ असू द्या, थोडंसं कांद्याचं प्रमाण जास्त ठेवायचं. मग इथे थालीपीठ खाताना कोरडं लागत नाही, छान चवीचं हे तयार होतं. त्याच्यानंतर 1 ते 1.5 चमचा तेल इथं घातलेलं आहे. तेलामुळे पीठ मळताना व्यवस्थित मळता येतं, हाताला चिकटत नाही. त्याच्यामुळे थोडंसं तेल पण आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. आता पाणी न टाकताच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे मूग बारीक करत असताना पाण्याचा जास्त वापर करायचा नाही. कारण जर तुम्ही पाणी जास्त वापरलं ना, तर पीठ आपल्याला इथं मळताना थोडंसं जास्त वापरायला लागेल आणि मग नंतर मुगाचं आणि पिठाचं प्रमाण हे वर खाली होऊ शकतं. त्याच्यामुळे पाणी न टाकताच आपल्याला हे मूग व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे. थोडंसं जर तुम्हाला पाणी वरून लागत असेल तर थोडंसं पाणी इथं तुम्ही वापरू शकता. आता जी आपण पिठं घेतलेली आहेत ना, त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही इथं तांदळाचं पीठ घेतलं ना तरीही चालेल. त्याच्यामुळे पण छान खमंग खुसखुशीत हे थालीपीठ आहेत ना ते तयार होतात. तर हे पहा, या पद्धतीनं आपण पीठ आहे ना ते मळून घेतलेलं आहे. आता जास्तीचा वेळ न घालवता लगेचच आपण हे करायला घेऊया. गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा गरम होईपर्यंत लगेचच आपण हे थालीपीठ थापायला घेऊया. आता थालीपीठ थापत असताना शक्यतो कॉटनच्या कपड्याचा इथं आपल्याला वापर करायचा आहे, कारण कॉटनच्या कपड्यावरती थालीपीठ व्यवस्थित थापता येतं आणि तो कापड आहे ना ते तव्याला चिटकत नाही. त्याच्यामुळं शक्यतो कॉटनच्या कपड्याचा इथं वापर करा. कॉटनचा कपडा व्यवस्थित आपल्याला भिजवून घ्यायचा आहे.
थालीपीठ थापत असताना जेवढं तुम्हाला थालीपीठ बनवायचं आहे तेवढाच उंडा तुम्ही इथं घ्या, जास्त मोठा घेऊ नका. सुरुवातीला जर तुम्ही नवीन शिकत असाल तर छोट्या उंड्यापासून सुरुवात करा. थालीपीठ थापत असताना सुरुवातीला ओला हात करून घ्या, म्हणजे थालीपीठाचं जे पीठ आहे ना ते हाताला चिटकत नाही, व्यवस्थित आपल्याला हे थापता येतं. आता नवीन शिकत असाल तर जास्त मोठं करू नका थालीपीठ, अगदी मिडियम साईजमध्ये तुम्ही सुरुवातीला तयार करून घ्या, म्हणजे तुम्हाला पण व्यवस्थित बनवता येईल आणि तव्यावरती पण हे थालीपीठ आहे ना ती व्यवस्थित तुम्हाला सोडवता येईल. तर थापून झाल्यानंतर अगदी छोटे छोटे होल आपल्याला करून घ्यायचे आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये तेल सोडलं ना की दोन्ही साईडून थालीपीठ व्यवस्थित खमंग भाजलं जातं. वरून थोडेसे तीळ मी इथं टाकलेले आहेत. आता थालीपीठ बनवताना थापताना जास्त जाड पण ठेवायचं नाही आणि जास्त पातळ पण आपल्याला करायचं नाही. मीडियम साईजमध्ये थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे. तवा पण चांगला गरम झालेला आहे. थोडंसं मी इथं तेल टाकलं आणि तेल टाकल्यानंतर हा तवा आहे ना ते थोडंसं आपल्याला कांद्यानं चांगला चोळून घ्यायचा. म्हणजे जरी तुम्ही डोसे बनवत असाल, घावणे तयार करत असाल या कांद्यावरती, किंवा इतर काही तयार करत असाल, बेसनची पोळी असू द्या, काही असू द्या, या तव्याला अजिबात चिटकत नाही. तर व्यवस्थित तेल लावून तवा चांगला आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे नॉनस्टिक तव्याचा पण वापर केला तरीही चालेल. आता हे थालीपीठ तव्यावरती सोडत असताना कापड आपल्याला व्यवस्थित तव्यावरती सोडून द्यायचं आणि सोडल्यानंतर हलकंसं पाणी आपल्याला वरून लावायचं आहे, म्हणजे पीठ व्यवस्थित निघतं. नाहीतर हे पीठ आहे ना ते कापडाबरोबरच वर उचललं जातं. तर पाणी हलकंसं लावलं ना की व्यवस्थित हे पीठ कापडावरून सुटलं जातं. आता ह्याच्यावरती तुम्हाला तेल, बटर, तूप आवडीनुसार इथं लावून घ्या आणि तेल वगैरे लावल्यानंतर लगेचच आपल्याला हे थालीपीठ आहे ना ते उलटं करून घ्यायचं आहे. कारण वरचं आवरण सुकेपर्यंत लगेचच आपल्याला हे उलटं करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळं काय होतं की थालीपीठ दोन्ही बाजूनी अगदी एकसारखं भाजलं जातं. जर तुम्ही उलटायला उशीर केलात ना तर हे वरून व्यवस्थित भाजल्यासारखं दिसत नाही आणि देसाला पण चांगलं दिसत नाही आणि ते खायला पण व्यवस्थित लागत नाही. तर व्यवस्थित खमंग तुम्हाला जर थालीपीठ बनवायचे असतील तर या पद्धतीनं अगदी स्टेप बाय स्टेप फॉलो करा. तुम्ही जरी नवीन शिकत असाल ना तरी तुमचे थालीपीठ अजिबात बिघडणार नाहीत. व्यवस्थित तुम्ही जर फॉलो केलेत तर नवीन शिकणारे पण अगदी सहज तयार करतील एवढे हे छान असे थालीपीठ तुमचे तयार होतील. तर दोन्ही बाजूनी अगदी खमंग न करपवता तुम्हाला हे भाजून घ्यायचं आहे. तर या पद्धतीनं सगळे थालीपीठ अशाच पद्धतीनं तुम्ही तयार करा. तुम्ही बघू शकता मस्त रंगावरती प्रोटीन फायबरयुक्त थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे. आता हे आपण जे थालीपीठ मुगापासून तयार केलेलं आहे त्याच्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे, ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे, अशांनी हे थालीपीठ अगदी आवर्जून खा. तुम्हाला नक्कीच ह्याच्यामुळे फायदा होईल. तर सगळी थालीपीठ आपण या पद्धतीनं तयार केलेली आहेत. आता तुम्हाला हे थालीपीठ बनवण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कशा पद्धतीनं तयार करतात ते पण मला कमेंट करून सांगा. आता हे आपण मुगापासून थालीपीठ तयार केलेलं आहे, पण तुम्हाला जर मिक्स धान्यापासून थालीपीठ कसं तयार करायचं ते पाहायचं असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. अगदी खूप दिवस ते पीठ आहे ना तुम्ही स्टोअर करू शकता. तुम्हाला जेव्हा वाटेल त्यावेळेला तुम्ही हे खमंग थालीपीठ अगदी काही वेळातच तयार करू शकता. तर व्हिडिओची लिंक आहे ना ती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर अशा पद्धतीनं हे मस्त प्रोटीन फायबरयुक्त थालीपीठ तुम्ही काही वेळातच तयार करू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि संगीताच कुकिंग या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया.